नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 25. राजा कौंडिन्य. कौंडिन्य नगराचा राजा अचानक मरण पावल्यास सर्व वातावरण शोकाकुल होतं. त्या राजाची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती. तिला तर अनावर शोक झाला होता. राजाचे 2 प्रधान होते, सुमती आणि मनोरंजन. या दोघांना काय करावे काहीच कळे नाही. हे बघून राजपुरोहित म्हणाले, हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा. राजाने मेल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी शोक करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. रडल्यावेळी त्यांच्या डोळ्यातील पाणी मृताच्या तोंडात पडते व त्यांचा आत्मा पुढे सरकत नाही. त्यात अडथळा येतो. मृताला जास्त वेळ ठेवता येत नाही. लगेच अग्निसंस्कार करायचे असते. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण हे आहेच. तेव्हा तुम्ही शोक करत बसू नका. सूर्य आणि चंद्र वंशातील राजे अनेक जन्मले आणि मरण पावले. याचं काही गणती आहे का? सर्वांना आपला जीव प्रिय आहे. रडत बसण्यात काही अर्थ नाही. असे किती वेळ रडत बसणार? पुढील कामे करायची आहेत की नाही? राजाला मुलबाळ नसल्यामुळे त्याच्या उत्तरकार्यासाठी धर्मपुत्र शोधायला पाहिजे. तो शोधा. पुरोहिताचे बोलणे ऐकून सर्वांनी शोक आवरता घेतला. सुमंत प्रधानाने पुढे होऊन राजाचे उत्तर कार्य केले. राजाला तिलांजली देऊन सर्व माघारी आले. राजवाड्यात आल्यावर त्यांनी राणीचे सुलभाचे सांत्वन केले व सारेजण आपापल्या घरी निघून गेले. राजानंतर गादीवर कोणाला बसवायचे हा मोठा प्रश्न त्यांना पडला. त्याचवेळी परमज्ञानी श्री गणेश भक्त मुद्गल ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रधानांना उपदेश केला. म्हणाले, गादीवर कोणीतरी पाहिजे. यासाठी राजाचा जो मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या आणि त्याला रस्त्यावर सोडा. तो ज्याच्या गळ्यात ती रत्नमाला घालील त्याला गादीवर बसवा. मुद्गल ऋषींचा हा उपदेश सर्वांना पटला. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.